ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। यांच्या माध्यमाने एक विशेष ट्रेन कोकणामध्ये आज सोडण्यात आली। नारायण राणे साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते। मला वाटतं गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा सण कोकणवासियांसाठी आणि वर्षभर कोकणवासीय जो आहे हा गणेशोत्सवासाठी कधी कोकणात जाता येईल याची वाट पाहत असतो आतुरतेने। आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच कोकणामध्ये जायचं असतं, पण तिकीट मिळेल का, बसचं ट्रेनचं तिकीट मिळेल का, अशा तो ह्याच्यामध्ये असतो विवंचनेमध्ये। त्याच्यावरती उत्तर म्हणजे आज शिवसेना एक्सप्रेस निलेशजी राणे यांच्या माध्यमाने 1400 कोकणवासियांना जे एका ट्रेनमधून कोकणामध्ये आज सोडण्यात आलं। मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहिला असेल की किती आनंदपूर्ण परिवारासकट जे आहे हे सगळ्यांना आपापल्या मूळ गावी जे आहे ते जाता येतं, तिथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। आणि शिवसेना हे गेले अनेक वर्ष जे आहे हे करत आलेली आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा समाजकारणाचा भाग आहे। कालही माझ्याही मतदारसंघातून आम्ही 950 बसेस जे आहेत ते कोकणामध्ये सोडल्या। पूर्ण मुंबईमधून मला वाटतं माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 5000पेक्षा जास्त बसेस जे आहे या कोकणामध्ये या 1-2 दिवसामध्ये जे आहेत ते आपण सोडतोय। आणि आज या ट्रेननी लोक जात आहेत, ट्रेननी सुखरूप पोहोचतात, लवकर पोहोचतात आपापल्या गावी। तर मी निलेशजी राणेंचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा उपक्रम जो आहे तो दरवर्षी मला वाटतं तो उपक्रम अशा प्रकारचा करत असतात। आणि आज शिवसेनेच्या माध्यमाने हा उपक्रम केला, त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। प्रवास सुखकर होतो आहे, आपण आपल्या माध्यमातून केलेला आहे, मात्र खड्ड्यांचं विघ्न हे काही कमी झालेलं नाहीये। बघा, मला वाटतं जो महामार्गाचा विषय आहे हा मॅक्झिमम जो आहे महामार्ग पूर्ण झालेला आहे। माननीय गडकरीजी याच्यावरती स्वतः लक्ष देऊन आहेत। आणि आता पावसा पाण्याचा जो आहे तो विषय असतोच, पण मला वाटतं हा महामार्ग जो आहे हा लवकरात लवकर 100% जो आहे तो पूर्ण होईल। या गणेशोत्सवात अनेक राजकीय नेते एकत्र येताना पाहायला मिळतात, ज्यासाठी त्यांनी हा उत्सव साजरा केला। त्यानुसार ठाकरे बंधू हे देखील एकत्र येत आहेत, याकडे आपण कसं पाहता? बघा, सणासुदीला सगळे लोक आपापल्या आप्तेष्टांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी जे आहे ते जात असतात। चांगलं आहे, या निमित्ताने का होईना कोण ना कोणतरी कोणाच्या तरी घरी जात आहे। युतीची चर्चा ही देखील रंगताना पाहायला मिळते या एकूणच। आता बघा, कोण कोणाशी युती करेल त्याच्यावरती मी बोलू शकत नाही। कोण कोणाशी युती करणार आहे तुम्हाला त्याला विचारावं लागेल। आमचं जे आहे आमचं ठरलेलं आहे अगोदरच महायुतीचं। राहुल गांधीनंतर दोन्ही ठाकरे मतचोरीच्या आरोपांवर एकूणच विरोधकांकडनं बघा, आता राहुल गांधींना बिहार इलेक्शन जे आहे हे हारणार आहे हे समोर दिसतंय। जसं लोकसभेमध्ये संविधान खतरे में हे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं, तसंच फेक नरेटिव्ह आता देखील बिहारच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती पसरवण्याचं काम जे आहे ते चालू आहे। कारण की त्यांना माहिती आहे तिथे NDAचाच मुख्यमंत्री जो आहे तो बनणार आहे, तिथे जो आहे तो कुठला काँग्रेसचा किंवा कुठल्या दुसऱ्या पक्षाचा बनणार नाही। म्हणून या अगोदरच जे आहे ते रडगाणं सुरू केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर बाकी लोकांनी सुरात सूर मिसळण्याचं काम केलेलं आहे। जरांगे पाटील हे मोर्चा घेऊन मुंबईत येत आहेत, उत्सवाचा अल्टिमेटम दिलेला आहे। हैदराबाद गॅजेट हे मान्य करावं सरकारने आणि लागू करावाची मागणी। बघा, सरकारने मराठा आरक्षणाविषयी नेहमी जे आहे ती गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे। शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील विविध विषय जे आहेत हे शिंदेसाहेबांनी या सरकारने मार्गी लावलेले आहेत आणि जे काही विषय राहिलेले असतील ते येणाऱ्या काळामध्ये मार्गी लागतील। किचन डॉक्युमेंटरी संदर्भात आज 2 बैठका पाहायला मिळाल्या। मुख्यमंत्र्यांनी वेगळी बैठक घेतली, उपमुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांनी वेगळी बैठक घेतली। त्यावरून विरोधक म्हणतात की दोघांमध्ये समन्वय नाही, म्हणून याला काय उत्तर? आता दोघं जे आहेत ते काम करतायत पूर्ण स्पीडने, दिवस रात्र जे आहे ते आपल्याला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते तुम्हाला फील्डवरती दिसतात, कधी बैठक घेताना दिसतात, पण जे टीका करतायत ते कुठे बसून टीका करतायत याचा देखील लोकांनी आणि तुम्ही विचार केला पाहिजे। घरात बसून टीका करणं जे आहे ते सोपं असतं, फील्डवरती उतरून काम करणं कठीण असतं। म्हणून लोकांनी जे काम दिलेले ते पूर्ण चोखपणे काम करण्याचा प्रयत्न जो आहे हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही करतायत। यांना सगळ्यांना लाज वाटली पाहिजे
की जेव्हा महानगरपालिकेवरती इतके वर्ष सत्ता होती तेव्हा 25 वर्ष सत्तेमध्ये हा मराठी माणूस हा कुठे गेला? मराठी माणसाला कधी तुम्ही न्याय दिला? आज मराठी माणूस जो आहे तो ट्रान्झिट कॅम्पमध्ये 14 15 वर्ष राहतोय. 2 पिढ्या ज्या आहेत ते तिथे त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये घालवले आणि आजही ते लोक अपेक्षा करतायत की कधी आम्हाला घर मिळेल. ते राहतात त्याच्या हाकेच्या अंतरावरती जे आहे ते एक ट्रान्झिट कॅम्प आहे, त्याच्यामध्ये जाऊन बघितलं पाहिजे की काय परिस्थिती आहे. आणि जेव्हा हा प्रोजेक्ट चांगला प्रोजेक्ट होतोय, जिथे लोकांची राहणीमान वाढणार आहे, लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे, तिथे जे आहे ते व्यक्त करण्याचं काम करायचं. मेट्रो कारशेड आलं त्याला विरोध करायचं काम करायचं, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्याला विरोध करायचं काम करायचं. ह्यांनी फक्त घरी बसून विरोध करण्याचंच काम केलेलं आहे. लोकांनी आता विचार केला पाहिजे की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने यांनी 25 वर्षामध्ये काय केलं. पण आमचं सरकार आल्यानंतर रमाबाई नगरचा विषय असेल, BDD चाळीचा विषय असेल, इथे मराठी माणूस राहतोय. मराठी माणसाला कमी किमतीमध्ये किंवा पूर्णपणे मोफत जे आहे हे घरं कशी मिळतील याच्यासाठी कुठल्या सरकारने काम केलं? आमच्या सरकारने काम केलं. प्रभाग रचनेमध्ये काही अंतर्गत वाद आहेत का असा विचार होते? कारण शिवसेना आणि भाजप सोयीने प्रभाग रचना करते असा मला वाटतं प्रभाग रचना ह्या अगोदरच ज्या प्रकारे आता इलेक्शन कमिशनच्या माध्यमाने झालेल्या आहेत, मला वाटतं आता प्रभाग रचना झालेल्या आहेत, त्याच्यावरती आता जास्त बोलून काय उपयोग नाही. प्रभाग रचनेनुसार आता कशा प्रकारे तयारी करायची इलेक्शनची ह्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पक्षांनी केलं पाहिजे. अजितदादांची राष्ट्रवादी याच्यावर नाराज आहे. आता कोण नाराज आहे मला माहिती नाही, पण आता प्रभाग रचना झालेली आहे. प्रभाग रचनेमधून ज्या प्रकारे सरकार काम करतंय, महायुतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये काम करतंय आणि क्लिअर कट मॅन्डेट लँडस्लाईड विक्ट्री जी आहे ही महायुतीला विधानसभेमध्ये दिलेली आहे. तशीच लँडस्लाईड विक्ट्री महायुतीला जी आहे ती ह्याही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल. फॉर्म्युला काही ठरलंय का? ठाण्यामध्ये गणेश नाईकांकडनं ज्या पद्धतीने जनता दरबार घेऊन अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला दिवस काय असं काही होत नसतं या सगळ्या गोष्टीने. भूमिका या त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं बघा, आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत. मला जर विचारलं तुम्ही की महापौर जो आहे कल्याण डोंबिवली, ठाणे, मुंबई, नवी मुंबईवरती कोणाचा होणार, मी म्हणेन की महायुतीचा जो आहे तो महापौर त्या ठिकाणी म्हणजे बसेल. वक्तव्यांमुळे कुठेतरी पिठाचा खडा पडण्याची बघा, मला वाटत नाही आता तुमच्या माध्यमाने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढवून बिडवून सगळ्या बोलल्या जातात आणि मला वाटतं प्रत्येकाने जे आहे त्याच्यावरती विचार केला पाहिजे. महायुतीला सत्ता जी आहे ही लोकांनी दिलेली आहे, महायुतीवरती विश्वास दाखवलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील महायुतीलाच सत्ता जी आहे ते लोक देतील. शेवटचा प्रश्न, मद्य विक्रीचे परवाने विचारायचं नेत्यांच्या परिवारजनांना मिळाले मी बघितलं नाही, त्याच्यावरती डेटा बघून मी त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देऊ शकतो. हिंदी आज शिवसेना के माध्यम से हमारे नेता नीलेश जी राणे इनके माध्यम से शिवसेना एक्सप्रेस कोकण वासियों के लिए यहाँ से रवाना हुई. मैं उनका बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद अदा करता हूँ कि उनके माध्यम से कोकण में अलग अलग गांवों में जाने के लिए लोगों को एक सुविधा प्राप्त हुई. लोगों को हर साल गणेशोत्सव के लिए अपने गांव जाने की इच्छा होती है, लेकिन कभी किसी को टिकट नहीं मिलता, कभी किसी को उसके लिए मतलब पैसे की व्यवस्था होती है. तो ये सभी का उत्तर आज शिवसेना एक्सप्रेस है. मैं नीलेश जी राणे जी का बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद यहाँ पर अदा करता हूँ फिर से एक बार. और उसी के साथ में हमारे मुख्य नेता एकनाथ जी शिंदे जी के माध्यम से उनके मार्गदर्शन में सिर्फ मुंबई में 5000 से ज्यादा बसेस भी छोड़ने का काम हम लोग ने किया है. कल मेरे चुनाव क्षेत्र में 950 से ज्यादा बसेस जो है हम लोग ने कोकण वासियों को आप अपने गांव जाने के लिए व्यवस्था उसकी की थी. तो मुझे लगता है कि कोकण वासियों के लिए अच्छी व्यवस्था शिवसेना के माध्यम से हर साल यहाँ पर हो रही है. और आज कोकण एक्सप्रेस शिवसेना एक्सप्रेस यहाँ से शुरू हुई है. हर साल इसकी संख्या जो है बढ़ती जाएगी. तो अच्छा है महायुति के माध्यम से मोदी एक्सप्रेस और शिवसेना एक्सप्रेस को छोड़ा गया है. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.